सर्वांना नमस्कार. मित्रो, सकारात्मक आठवणी जपूया. सकारात्मक आठवणी जपणं हा कृतज्ञतेचा एक भाग असतो आणि या भागामध्ये आपण सकारात्मक आठवणी जपणं का आवश्यक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या पहिल्या भागात मी माझे प्राथमिक शाळेतील शिक्षक यांच्याविषयी त्यांच्या सकारात्मक काही आठवणी आपल्यासमोर व्यक्त करणार आहे आणि कृतज्ञता व्यक्त करतो आहे. या सकारात्मक आठवणी मी जेव्हा आपल्यासमोर ठेवेल तेव्हा आपल्यालाही आपल्या जीवनातील अनेक सकारात्मक आठवणी आठवतील आणि त्या आठवणी तुम्ही देखील लेखनाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतरांना सांगून त्या जतन करणं गरजेचं असते. एक प्रकारच्या सकारात्मक आठवणी केवळ आठवणी नसतात, तर तो एक इतिहास असतो. ती एक कृतज्ञतेची संधी असते, ते एक भावनिक सपोर्ट असतो. म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या निमित्तानं आपल्याला मिळते आठवणी काढत असताना. आणि कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे आपल्याला काय होते, तर त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. आणि एक प्रकारे त्या व्यक्तीला, ज्यांनी आपल्यावर उपकार केलेत, त्या व्यक्तीला उपकाराची परतफेड झाली अशी एक भावना त्याच्या मनात होते आणि त्याला सामाजिक कार्याला, इतरांना मदत करण्याच्या कामाला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळायला मदत होतो. आणि ही कृतज्ञता व्यक्त करताना आपलं मन जसं आनंदित होते, तसं मित्रहो त्या पुढच्या व्यक्तीला देखील मनापासून आनंद होतो. त्या निमित्तानं त्याचा इतिहास जसा जिवंत राहतो, तसा तुम्ही देखील त्याच्या लेखी जिवंत राहता. तुमचाही इतिहास त्या निमित्तानं जिवंत राहतो. ही एक गोष्ट आहे. त्याला आपल्याला जसं समाधान वाटते, तसं पुढच्या व्यक्तीलाही समाधान वाटत असते. यामुळे नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. का विकसित होतो? कोणीच आठवण ठेवत नाही, सगळे विसरून जातात. असं जे मनाला वाटून मनामध्ये एक प्रकारचं खंत वाटते, त्या खंत वाटण्यातून आपण बाहेर येतोय. दुसरी गोष्ट, माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रतिकूल अनुभवाने कटुता येण्याची शक्यता असते आणि मन कटू होणं, मन निराश होणं, मन उदास होणं हे मानसिक आरोग्य, व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी जसं घातक आहे, तसं समाजाच्या स्वास्थ्यासाठी देखील घातक आहे. म्हणून समाज निकोपी, हॅपीनेस इंडेक्समध्ये आपला देश पुढे यायचा असेल, आपण खूप मागे आहोत, त्यासाठी देखील या सकारात्मक आठवणी उपकारक ठरतात या देशाचा हॅपीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी. तर मित्र, म्हणून मी सांगत होतो की सकारात्मक दृष्टिकोन विकसित व्हायला मदत होते. अरे नाही, उपकाराची जाणीव ठेवणारे, सकारात्मक आठवणीचं स्मरण करणारे हे जगात माणसं आहेत. हा एक प्रकार दिलासा आणि एक प्रकारची आशाही निर्माण व्हायला मदत होते. सकारात्मक दृष्टिकोन यामुळे विकसित व्हायला मदत होतो. सकारात्मक भावना उदयाला येतात, सकारात्मक कल्पना उदयाला येतात, सकारात्मक विचार उदयाला येतात. हे मानसिक आरोग्याचं लक्षण आहे. तर मित्र, या भागामध्ये मी तुम्हाला आमचे मला जे प्राथमिक शाळेला ज्यांनी प्रत्यक्ष शिकवलं त्या शिक्षकाविषयी आठवणी सांगण्यामागं केवळ आठवण सांगायचं म्हणून सांगत नाही, त्यातून आपल्याला बोध पण मिळतो, एक दिशा पण मिळते. हाही त्यामागचा एक उद्देश आहे. तर मित्र, प्राथमिक शाळेमध्ये बालाजी बैस सर कोलंबीकर आणि यादव काटलेवाड सर यांनी प्राथमिक शाळेत मला शिकवलेलं आहे. मी शाळेत प्रवेश करायला आणि टेकाळे सर होते, ते निघून गेले, त्याच्यामुळं त्यांचा आणि माझा तेवढा संपर्क आला नाही. तर हे माझी 1ली ते 4थीपर्यंतची आठवण
माझ्या मनात आजही घर करून आहे. कारण आपल्या मनामध्ये चांगल्या आठवणी घर करून राहणं हे सुद्धा आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. कारण माणसं विस्मरणाचा रोग लागू नये हे देखील आपण चांगली काळजी घेणं गरजेचं आहे. आता मी माझे गुरु बालाजी बैस सरांविषयी, ते आज या जगात नाहीत, तरी त्यांची आठवण जी काय आहे ती फार शिकण्यासारखी आहे, म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांचं व्यक्तिमत्व उंच, दिपाड, पांढरा शुभ्र पेहराव ते घालायचे. पांढरा शुभ्र पेहरावामध्ये धोती आणि कुर्ता असा त्यांच्या अंगावर असायचा. ते नीळ मारलेला असा तो असायचा. त्यांचे जे आम्ही जेव्हा शिकायला होतो एकदम काळे झर केस असायचे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या परिवारामध्ये खंडोबाची भक्ती असल्यामुळे ते भंडारा लावायचे कपाळाला. हळद, खंडारा म्हणजे हळद लावायचे. तर त्यांचा आवाज पहाडी होता. त्यांचा एक आवाजामध्ये एक दरारा होता. आणि ते काय करायचे, शाळेला जाण्या अगोदर अधूनमधून गावामधून एक चक्कर टाकायचे. आमचे 2च गल्ले आहेत गावाला, छोटं गाव असल्यामुळे. इकडून मारुतीच्या मंदिरापासून, दत्त मंदिरापासून, आमचे मित्र ठाकूर यांच्या घरापासून, आणि मग त्या गल्लीतून ते असं शाळेत जायचे. आणि हातामध्ये छेडी असायची त्यांच्या. जोरात आवाज करायचे, गेला का, ते नाव घेऊन म्हणायचे, हा गेला का शाळेत, तो गेला का. एक मुलांच्या मनामध्ये त्यामुळं एक दरारा होता आणि पोरं शाळेत जायला मदत होत असे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांवर देखील त्यांचा प्रभाव होता. पालकांना सुद्धा ते पाठवलं नाही तर त्यांना सुद्धा रागवायचे. त्यामुळं बाबा बैस सर रागवतात आणि त्यामुळं आपल्या मुलाला पाठवलं पाहिजे शाळेमध्ये, हाही एक दरारा त्यांचा होता. त्यांना उलटं बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. हे देखील या निमित्तानं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. थेट भेट असल्यामुळे, थेट संवाद असल्यामुळे एक प्रकारचं कौटुंबिक वातावरणामध्ये शाळा आणि कुटुंब, शाळा आणि गाव यांचं एक अतूट नातं निर्माण व्हायला त्यांची ती थेट भेट मदत करत असे. शाळेतही एक शिस्त होती. आणि या निमित्ताने त्यांच्याकडून आणखीन एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ते सहकार्याला खूप जपायचे. एकदा त्यांचे सहकारी आणि माझे गुरु आदरणीय यादव काटलेवाड सरांची बदलीचं पत्र आलं. तेव्हा त्यांची बदली होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि खरं तर यादव काटलेवाड सरांविषयी मी पुढच्या भागात बोलणारच आहे. यादव काटलेवाड सर ची लोकप्रियता खूप होती, विद्यार्थी प्रिय ते होते. ते आणि दरेगावामध्येच राहत असल्यामुळे त्यांचा प्रत्येक कुटुंबाशी थेट संपर्क होता. कोणाच्याही घरी काही प्रोग्राम झाला, 4 सोयरे जरी आले तरी त्यांना गुरुजी जेवायला या म्हणत होते. इतका कौटुंबिक जिव्हाळा त्यांच्याविषयी होता. ते स्वतंत्र मी बोलेलच, पण सरांची आठवण सांगत असल्यामुळं त्यांची आठवणीनं साहजिकच आहे. बरं, मग तेव्हा त्यांनी सांगितलं गावातील काही प्रमुखांना की त्यांची बदली होऊ देऊ नका, तुम्ही प्रयत्न करा. मग आमच्या गावातील काही प्रमुख व्यक्ती, तत्कालीन सभापती आणि जिल्हा परिषदचे म्हणजे तालुक्याचे सभापती, शिक्षण सभापती आणि जिल्ह्याचे शिक्षण सभापती यांना त्यांनी भेट घेतली. त्यांची भेट घेऊन त्यांना ही गोष्ट सांगितली की यादव काटलेवाड सर जर शाळेतून गेले तर शाळेचा आत्मा जाण्यासारखा आहे आणि त्यामुळे त्यांना शाळेतून त्यांची बदली करू नये अशी आमची विनंती आहे. कारण चांगला माणूस एखाद्या महाविद्यालयातून जाणं, एखाद्या शाळा ठिकाणातून जाणं हे त्याची तिथली हानी असते, अशी एक भावना जनतेची होती. आणि त्यामुळं भेटल्यानंतर बदली
थांबेल असं वाटलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं होतं, अध्यक्षांनी सांगितलेलं होतं. असं मला जे सांगितलं ते मी सांगतो. अध्यक्षांनी सांगितलं होतं, पण ज्यांना सांगितलेलं होतं तो जो शिक्षण अधिकारी होता तो रजेवर अचानक गेला आणि तालुक्याचा तो दुसराच त्याच्या प्रभारी आल्यामुळे त्यांनी ती ऑर्डर काढली, अशा पद्धतीची एक माहिती मला मिळाली. मग तिथले एक सर जॉईन व्हायला आले. आता जॉईन व्हायला आल्यानंतर एक बरेच सरांचाही नाईलाज झाला, पण नाईलाजामध्ये पण इलाज आहे. अशा वेळी त्यांना बसा सर, पाणी प्या, पाणी दिले आणि मला जाऊन यावं लागते, तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे, मी थोडं जाऊन येतो, मला कागद वगैरे काही आणायचे आहेत, पेन नाही संपलेले आहे वगैरे, अशा पद्धतीचा काहीतरी एक बहाणा करून ते गावात आले. दुपारची वेळ होती. गावामध्ये माझे काका संभाजी पाटील भोपाळे तिथं होते आणि मग तिथं दुसरं तर कोणी त्यावेळी गावात दिसलं नाही त्यांना. कामानिमित्त शेतातल्या कामानिमित्त, गावातल्या त्यांच्या वेगवेगळ्या कामानिमित्त गेले असतील. मग यांना सांगितल्यानंतर मग आता करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला. तर त्यांनी सांगितलं की बाबा त्यांना जर आता जॉईन करून घ्यावंच लागते मला, आणि तुम्हीच रोखू शकता. मग आमचे काका त्यांना म्हणले तुम्ही चला पुढं, किंवा सरांनी ते दोघांनी ठरवलं. पुढं गेले ते वयस सर आणि मग यांनी गेले. त्यांच्यासोबतही काही मुलं वगैरे असतील, गावातले काही एखादी व्यक्ती असेल. आणि मग गेल्यानंतर ते जाऊन त्या नवीन आलेल्या सरला काही बोलले नाहीत आणि त्यांना म्हणले चला, काटलेवाड सरची जर बदली होणार असेल तर तुम्ही बाहेर व्हा. मुख्याध्यापक बयस सर हे मुख्याध्यापक होते. त्यांना बाहेर व्हा, आम्हाला दार लावायचे आहे, शाळेला कुलूप लावायचे आहे. आणि खरंच त्यांनी कुलूप घेऊन सोबत गेले होते आणि मग त्यांनी कुलूप लावला. आता त्या शिक्षकाला जो बदली होऊन आलेला होता त्याला वाटलं की या शिक्षकाचा, बयस सरांचा काहीच याच्यात दोष नाही. खरं तरी बयस सरांनीच सांगितलेलं होतं येऊन, पण बयस सरांचा काही दोष नाही बाबा म्हणून तो गेला आणि ते गावकऱ्यांचा विरोध आहे म्हणून त्यांनी तिथून परत गेले. आणि मग त्यानंतरही पुन्हा ही गोष्ट अजून गावकऱ्यांना कळाली आणि असं झालं होतं. मग तातडीनं काही जण पुन्हा जाऊन तालुक्याचे सभापती, तेव्हा एंबडवार साहेब सभापती होते, त्यांना भेटल्यानंतर ती बदली रद्द झाली आणि काटलेवाड सर पुन्हा दरेगावातच राहिले. अनेक वर्ष शाळेमध्ये ते होते आणि त्यांना सातत्यानं शिकवणे हा त्यांचा ध्यास होता, काटलेवाड सरांचा. आणि आपला सहकारी, गुणी सहकारी, अजून ते गावाच्या लोकप्रियतेच्या दृष्टिकोनातून लोकप्रिय असणारा सहकारी, त्याची बदली होऊ नये हा मनाचा मोठेपणा खूप महत्त्वाचा आहे. अनेक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. तुम्हालाही कदाचित माहीत असेल की चांगली माणसं लोकांच्या डोळ्यामध्ये सलत असतात, कारण आपल्यापेक्षा उंचीचा माणूस होणार नाही यासाठी प्रत्यक्ष काही माणसं प्रयत्न करत असतात. पण काही मनाची मोठं असणारी माणसं आपला सहकारी आपल्यापेक्षा मोठा व्हावा ही भावना आणि भूमिका घेऊन जगतात. यासाठी लागते पितृहृदय, मातृहृदय, यासाठी लागतो मनाची व्यापकता आणि विचाराची उंची, भावनेची विशालता. हे साधी गोष्ट नसते. आणि असं जे करत असतील त्यांना मी वंदन करतो. आपल्या सहकार्याला जतन करण्यासाठी जे सहकार्य करत असतील, खरंच त्यांचं आपण त्यांना वंदन केलं पाहिजे. मग हा जो काही प्रसंग आहे, हे सहकार्याला वाचवण्यासाठी त्यांनी केलेला जो काही प्रयत्न आहे तो कायम स्मरणात आहे गावकऱ्यांच्या आणि माझ्या देखील. त्यामुळं
मी सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. बालाजीबाई सरांविषयी आम्ही सगळेजण त्यांना बैस सर म्हणत होतो आणि यादव काटलेवाड सर जे गावात आले तेव्हापासून त्यांना नवीन सर असं आम्ही म्हणायचो. आता यादव काटलेवाड सर हे तुम्हाला सगळ्यांना कळावं म्हणून आम्ही बोलत आहे, पण आम्ही फक्त नवीन सरच म्हणायचं. गावाला सगळ्यांना नवीन सर, हे जे नवीन सर नाव त्यांचं जे पडलं ते नवीन सरच राहिले ही गोष्ट. आणि त्यांना पुढच्या अनेक वर्ष राहिल्यानंतर पुन्हा प्रमोशनची संधी मिळाली. पुढं त्यांनी पुढच्या गावाला जात असताना देखील गावकऱ्यांनी अतिशय भावपूर्ण निरोप दिलेला आहे. त्यांचं प्रमोशन झालं पुढं. त्यावेळेस लोकांनी म्हटलं सर आता इतकी वर्ष 12 वर्षापेक्षा जास्त सर गावात होते आणि मग तुमचं हित आहे. आणि त्यांना गागलेगावला या ठिकाणी त्यांची बदली झाली. मग त्यांचं गाव काऊलगावडा आणि गावाच्या जवळही त्यांना होत होतं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून गावकऱ्यांनी सुद्धा मग त्यांना अनुभूती दिली आणि त्यांनी निरोप गावाचा घेतला. त्यांच्याविषयीच्या काही ज्या आठवणी आहेत ते मी पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे. म्हणून कृतज्ञता जपणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्याकडूनही काही शिकण्यासारखं आहे, तेही बघूया. पुन्हा एकदा जरी बालाजीबाई सर या जगात नसले तरी त्यांच्याविषयी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि माझा जो संपर्क आहे बाई सरांसोबत की त्यांनी शेवटपर्यंतही होते तोपर्यंत मी त्यांना भेटत असे. आणि आत्तासुद्धा मी काटलेवाड सरांसोबत थेट संपर्क माझा आजही आहे. की मला या विषयावर बोलायचं होतं आणि मग सरांशी डिस्कस पण केलं. म्हणजे मला ज्यांनी प्राथमिक शाळेत शिकवलं त्या सरांविषयीही माझा थेट संपर्क आहे. ज्यांनी मला हायस्कूलला शिकवलं त्याही काही सरांविषयी माझा थेट संपर्क आहे. महाविद्यालयामध्ये ज्यांनी मला शिकवलं त्यांच्याविषयी माझ्या अजूनही मी काही थेट संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. अजून मी आता उद्या बोलणार आहे ते यादव काटलेवाड सरांविषयी. मित्रांनो, नक्की ऐकण्यासारखं हे व्यक्तिमत्व आहे. नक्की पुढच्या भागात आपण ऐकूया. धन्यवाद.